श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ब्रह्मांड नायक आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व ताई व दादांचे स्वामीमय स्वागत आहे. सर्वांना नमस्कार. आज आपण आपल्या स्वामी परिवारामध्ये एका ताईंना आलेला अनुभव त्या ताईंच्या शब्दात ऐकणार आहोत. म्हणतात ना, जिथे विज्ञान हार मानते तेथे श्रद्धा चमत्कार घडवते. तसाच एक अनुभव आलेला आहे, ते ताई व्यक्त करत आहेत. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. मन हेलावून टाकणारा, डोळ्यात पाणी आणणारा, पण शेवटी आशेचा किरण दाखवणारा हा एक अनुभव मला आज आलेला आहे. मी आशा खेडकर, राहणार बीड. श्री स्वामी समर्थ दादा. माझी नात फक्त 11 महिन्याची होती. अजून नीट चालायलाही लागली नव्हती आणि एवढ्यात तिच्यावर डोळ्यांच्या एक कॅन्सरसारखा भयानक आजार आला. तो दिवस आजही विसरता येणार नाही. डॉक्टरांचे शब्द अजूनही कानात घुमतात. तिचे काही खरे नाही. हे ऐकून आमचं जगच कोसळलं. घरात सगळे खचून गेलोत. डोळ्यात फक्त अश्रू आणि मनात एकच प्रश्न, का आमच्याच बाळाला? एक मनात प्रश्न गुरमरू लागला. पण त्या अंधारात एकच प्रश्न होता, तो म्हणजे स्वामींवरील अढळ विश्वास. मी ठरवलं, काही झालं तरी हार मानायची नाही. दररोज यशवंतदादांची सेवा, गुरुचरित्र पारायण, महिन्याला 2 पारायण आणि डॉक्टरांनी सांगितलेल्या प्रत्येक उपचार सगळं मनापासून चालू ठेवलं. हॉस्पिटल, सुई, रक्त, त्या लहानशा जीवाने जे सहन केलं ते पाहून हृदय तुटायचं. तिचं हिमोग्लोबिन कमी होते. प्रत्येक दिवस एकच युद्ध होता. पण म्हणतात ना, जिथे श्रद्धा असते तेथे चमत्कार घडतो. स्वामींच्या कृपेने त्या छोट्याशा लेकराने तब्बल 25 केमो सहन केले. जिथे डॉक्टरांनी आशा सोडली होती, तिथे स्वामींनी हात धरला आणि आज तीच माझी नात 5 वर्षाची आहे. हसते, खेळते, आनंदाने जगते. आज केमो बंद झाले आहेत. ती हळूहळू पूर्ण बरी होत आहे. हे सगळं फक्त स्वामींच्या कृपेने शक्य झाले. हा अनुभव मला एकच शिकवून गेला, औषध आणि डॉक्टरांचे महत्त्वाचेच, पण श्रद्धा आणि विश्वास आणि ताकद याहून मोठी गोष्ट असते. जीवनात कितीही मोठं संकट आले, रस्ता अंधारलेला वाटला, आशा संपली असं वाटले होते, तरी एक दिवस कधीही सोडू नका, तो म्हणजे स्वामींवरचा विश्वास. धन्यवाद दादा. श्री स्वामी समर्थ. बघा, आशाताईंना आलेला अनुभव खूपच छान आहे. अशी स्वामींच्या कृपेने प्रचिती सर्व ताई व दादांना यावी ही स्वामी महाराजांचरणी मी प्रार्थना करते. श्री स्वामी समर्थ. म्हणतात ना, जेथे विज्ञान संपते तेथे अध्यात्म चालू होते. आज ह्याच वाक्याची प्रचिती ताईंना स्वामींनी दिली. श्री स्वामी समर्थ. आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून नवीन नवीन माहिती, नवीन नवीन अनुभव आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोचवण्याचा प्रयत्न करू. श्री स्वामी समर्थ.